विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मला सांगा, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? dy बाय dx. आणि जर मी अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढलं तर ते सेकंड ऑर्डर होईल. d2y अपॉन dx स्क्वेअर. म्हणजे जर dy बाय dx चं डेरिव्हेटिव्ह काढलं तर ते d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. मग सांगा इथं ऑर्डर किती आहे? 2. मी तुम्हाला गंमत सांगू का? इथं ऑर्डर 2 आहे आणि काहीच नाही म्हणजे रेज टू 1 आहे ना, ती त्याची डिग्री असते. नेक्स्ट आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन नावाचा टॉपिक आहे. त्यात सीईटी ला प्रश्न येतो, फाइंड ऑर्डर अँड डिग्री. बोर्डला एमसीक्यू येऊ शकते, 2 मार्क. अतिशय सोपं आहे. आता मला सांगा, मी असं लिहिलं, डी क्यूब वाय अपॉन डीएक्स क्यूब आणि रेस टू 4 लिहिलं. तर ऑर्डर किती आहे? 3. डिग्री किती आहे? 4. ऑर्डर आणि डिग्री. मग हायर ऑर्डर तुमच्या लक्षात आला असेल की आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. नेहमीप्रमाणे वेळ न घालवता पहिलं न्यूमेरिकल तुमच्या समोर आहे. आजचे प्रत्येक न्यूमेरिकल ना थोडे वेगळे असणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे हे तुम्हाला तुम्हाला परफेक्ट हेरची रिव्हिजन नेहमी लागणारच, हे लक्षात घ्या. बघा, मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करतोय. काय आहे हा? ए एक्स स्क्वेअर प्लस एच एक्स वाय प्लस परत एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0. पहिल्या स्टेप मध्ये मी काय केलं सांगा. मध्ये जे 2hxy होतं ते सेपरेट hxy प्लस hxy असं मी केलं. बरोबर आहे. आता एवढं केल्यानंतर मला सांगा, या दोघातून कॉमन काय निघतंय? तर x कॉमन निघतंय. मग शिल्लक राहतंय काय? ax प्लस hy. ऑब्व्हियसली याच्यातून y कॉमन निघतंय. hx प्लस by आणि दॅट इक्वल्स टू काय येणार आहे? 0. हे प्लस तिकडे राहू दे, मायनस होतील. म्हणजे x इंटू ब्रॅकेट मला मिळालं ax प्लस hy मायनस y इंटू ब्रॅकेट मला मिळालंय hx प्लस by. ओके. आता हे इंटू वाय चं अपॉन वाय करूया. म्हणजे एक्स अपॉन वाय, हे मायनस साइन तसंच राहू दे. एच एक्स प्लस बी वाय डिवाइड बाय, हे इंटूचं अपॉन करा आणि इथं मिळणार आहे ए एक्स प्लस एच वाय. चला, हे इक्वेशन 1 आलं लक्षात इथपर्यंत. समजून घ्या, काहीही अवघड नाहीये. फक्त एच एक्स वाय प्लस एच एक्स वाय करून एकदा एक्स कॉमन काढले आणि एकदा वाय कॉमन काढले आणि मी एक्स अपॉन वाय ची व्हॅल्यू काढली. तर एक काम करतो, चला मी याचा रेसिप्रोकल करतो. का ते पण तुम्हाला सांगतो. वाय अपॉन एक्स दॅट इक्वल्स टू मायनस ए एक्स प्लस एच वाय डिवायडेड बाय एच एक्स प्लस बी वाय. चला, हे आपलं पहिलं इक्वेशन म्हणूया आपण. ओके. हे पहिलं इक्वेशन, हे नको हा. ओके. आता मी काय करतोय बघा, एवढं केलं कशासाठी? कारण डबल डेरिव्हेटिव्ह 0 येत आहे आणि मला माहित आहे कॉम्पाउंड अँडो आणि डिव्हिडंडो टाइप शोधा आपण घेतलाय. त्यात पहिलं डेरिव्हेटिव्ह जर dy बाय dx ची व्हॅल्यू y अपॉन x असेल तर सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 येतं. सेकंड डेरिव्हेटिव्ह मला 0 पाहिजे, लक्षात घ्या. मग हे dy बाय dx ची हीच व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे मी डेरिव्हेटिव्ह काढलं आणि मला हे जर मिळालं एवढी व्हॅल्यू, तर त्याची व्हॅल्यू y अपॉन x मी पुट करू शकतो. बघा, चला तो प्रॉब्लेम लिहून घेऊया की ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. आता डिफरंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरंशिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, त्याच्यामुळे इथे लिहिताना 2ax ला. हे 2h कॉन्स्टंट कॉमन काढा आणि इथं वापरा प्रॉडक्ट रूल. फर्स्ट टर्म ऍज इट इज, सेकंड टर्मचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस सेकंड टर्म ऍज इट इज, x चं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 2by आणि y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि दॅट इक्वल्स टू 0 येणार. इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. कॉमन काढून इकडे डिवाइड करून टाका. 0 ला कशाने डिवाइड केलं तर आन्सर 0 येतं, तर 2 कॅन्सल झालं. उरलं कोण रे? ax प्लस 2hx dy बाय dx प्लस, एक सेकंद, तू कॅन्सल झालंय. मग हा प्रॉब्लेम होतोय बरं का. माझं काय म्हणणं तुमच्या लक्षात आलं का? हे 2 नाही येत, आपण मी लिहिलं होतं hx येणार फक्त. dy बाय dx प्लस hy येणार प्लस by dy बाय dx आणि दॅट इक्वल्स टू 0. चला, dy बाय dx कॉमन काढा. मग उरलं कोण रे? hx प्लस by मिळणारच आहे बघा आपल्याला. hx प्लस by दोघातून कॉमन काय काढलंय? dy बाय dx दॅट इक्वल्स टू, ह्या दोन टर्म प्लस आणि प्लस आहे तिकडे मायनस करा. त्यातून मायनस टर्म कॉमन काढा. म्हणजे ax प्लस hy मिळालं. आता हे इंटू च अपॉन करा. मग मला dy बाय dx ची व्हॅल्यू मायनस काय मिळाली? ax प्लस hy
डिवायडेड बाय एच एक्स प्लस बी वाय, आणि ही जी व्हॅल्यू आहे ना, दॅट इक्वल्स टू मी लिहिणार वाय बाय एक्स फ्रॉम 1. तर ही सगळी जी व्हॅल्यू आहे ती y अपॉन एक्स चीच आहे ना. हा एक नाही टिपिकल प्रॉब्लेम सांगा बघू. मग हा टिपिकल प्रॉब्लेम तुम्ही पूर्णपणे लक्षात ठेवलाच पाहिजे. बरं थांबा, अजून कुठं फिनिश झालंय? तर एक काम करतोय बघा, मी इथं लिहितोय. आता मला सांगा dy बाय dx दिसते ना तुम्हाला? ओके, त्याची व्हॅल्यू y अपॉन एक्स आहे. डिफरन्शिएट करूया. मग dy चं डेरिव्हेटिव्ह मगाशी सांगितलं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, आणि इथं मी खाली अपॉन लिहितोय बरं, इंटू इक्वल टू लिहितोय. डिनॉमिनेटर तसाच ठेवा आणि न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मायनस न्यूमरेटर तसंच ठेवा आणि डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटर जो काय आहे त्याचा स्क्वेअर. तर dy बाय dx ची व्हॅल्यू y अपॉन x आहे, ती इथं पुट करा. मग dy बाय dx ची व्हॅल्यू y अपॉन x पुट केली तर काय होणार? x ला x कॅन्सल होणार. y मायनस y काय येणार आहे? 0. मग मला काय लक्षात ठेवायचंय, की मी बाजूला सरकून बोलतोय, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. डबल डेरिव्हेटिव्ह 0 केव्हा येतं? जेव्हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह y अपॉन x असेल तेव्हा येतच. आणखीन काय असतील कंडिशन्स, पण हे तर ठरलेलेच आहे. आणि या प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायला गेलो तर इथं थांबू आपण. मग पुन्हा हे चेंजेस करावे लागतील. पण या चेंजेस करायचे हे अगोदरच लक्षात ठेवा. बोर्डसाठी हे अतिशय इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आहे. ओके, लक्षात आलंय? 5 मिनिटं वेळ लागलाय का न्यूमेरिकलला, बरं का? पण प्लीज पहिला हे न्यूमेरिकल कंप्लीट करा, मगच हे न्यूमेरिकल. हळू आणि व्यवस्थित सांगतो. y equals to cos m cos इनवर्स x. मी तुम्हाला सांगतो, हा आता टाइप आहे. हे न्यूमेरिकल, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं. ओके. आणि हे पाचवं सुद्धा. हे 5 न्यूमेरिकल ना मी तुम्हाला सांगतो एकाच टाइपचे आहेत. सांगू कुठला टाइप? पहिला डेरिव्हेटिव्ह काढा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, स्क्वेअर करा, डबल डेरिव्हेटिव्ह काढा आणि 2 dy बाय dx न डिवाइड करा. मी 5 स्टेप सांगितल्या. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह, एक स्टेप करूया. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढायचंय, पण मला दिसतोय इथं मला कॉन्स्टंटला वेगळं करण्यासाठी, हा कॉन्स्टंट आहे m, त्याला वेगळं करण्यासाठी मी काय केलं? इथं जे कॉस इकडं कॉस इनव्हर्स झालं. लॉग असतं तर ई रेस टू केलं असतं ना. केलं असतं, लक्षात घ्या. आता डिफरन्शिएट करा, पहिली स्टेप. कॉस इनव्हर्स वायचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन रूट 1 मायनस वाय स्क्वेअर, आणि चेन रूल नुसार y च्या डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लाय करा. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर m तसंच ठेवा. कॉस इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर एवढंच येणार. हे लक्षात घ्या. ओके. आता काय करा माहितीये का? मायनसला मायनस साइन कॅन्सल करा. आता दोन क्रॉस, पहिली स्टेप काय? डेरिव्हेटिव्ह काढलं. दुसरी स्टेप क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. तर हे रूट केले होते. रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx दॅट इक्वल्स टू m इंटू रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. m 1 मायनस काय सांगा? वाय स्क्वेअर. ओके. चला स्क्वेअर करा. स्क्वेअर केल्यावर काय होणार बघा, की 1 मायनस एक्स स्क्वेअर, त्याच्यानंतर dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर, इकडं m स्क्वेअर आणि 1 मायनस वाय स्क्वेअर. चला, स्टेप 1 डेरिव्हेटिव्ह, स्टेप 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन, स्टेप 3 स्क्वेअर केला. आता चौथी स्टेप काय आहे? तर तुम्ही आता परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढा. फर्स्ट टर्म ऍज इट इज, ऍज इट इज, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म. सेकंड टर्म कोण आहे? ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग ब्रॅकेट स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 इंटू ब्रॅकेट 2 dy बाय dx, आणि ब्रॅकेटच्या आतल्या टर्मच्या डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लाय करा, चेन रूल. फर्स्ट टर्म ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म, तर प्लस सेकंड टर्म ऍज इट इज. बघा, सेकंड टर्म कोण आहे? dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म मायनस 2x. ओके, आता झालंय कसं बघा, की मला असं वाटतंय की ते लिखाण किचकट किचकट व्हायला लागलंय बरं का. इक्वल टू साइन मी इथे देतो बरं का. आता तिकडे डेरिव्हेटिव्ह काढायचं, कसं निघणार सांगतो. m स्क्वेअर तसंच ठेवा. 1 चं डेरिव्हेटिव्ह काय सांगतो? 0. 1 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सांगा? इथं 0 येणार आहे, आणि y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y. पण मायनस 2y, आणि अजून काय येणार? dy बाय dx. ब्रॅकेट कंप्लीट करा. तर काय करायचं बघा, मी सांगतो. लास्टची स्टेप आहे. प्रत्येकाला 2 dy बाय dx न डिवाइड करायचं. हे जरा रिपीट करूया. फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह लिहून घ्या. सेकंड टर्म क्रॉस मल्टिप्लिकेशन. सेकंड स्टेप म्हणूया आपण. थर्ड स्टेप ब्रॅकेट स्क्वेअर. फोर्थ स्टेप डेरिव्हेटिव्ह, आणि लास्टची स्टेप आहे प्रत्येकाला 2 dy बाय dx ने डिवाइड करा.
मला सांगा ही पहिली टर्म, याला 2 dy/dx ने डिवाइड केलं तर माझ्याकडं शिल्लक राहणार आहे एवढं. ओके. मायनस. याला जर 2 dy/dx ने डिवाइड केलं तर हे 2 कॅन्सल आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे x dy/dx. याला जर 2 dy/dx ने डिवाइड केलं तर मायनस m स्क्वेअर y एवढं शिल्लक राहते. प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. हे मायनस फक्त इकडं ना प्लस करा. म्हणजे मला काय मिळेल बघा. 1 मायनस x स्क्वेअर d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर मायनस x dy/dx मायनस प्लस m स्क्वेअर y and that equals to 0. स्टेप लक्षात आल्यात? प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय? व्हिडिओ पॉज करून पहिल्यांदा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. मग हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. लक्ष द्या. बघा, x ची व्हॅल्यू त्यांनी दिले sin t. मग therefore t ची व्हॅल्यू येणार आहे sin इन्व्हर्स x. t ची व्हॅल्यू काय येणार? sin इन्व्हर्स x. मग therefore y equals to e raised to m आणि हा sin इन्व्हर्स x. मला कॉन्स्टंट पहिला वेगळा केला पाहिजे. मग अशी कॉन्स्टंट कसा वेगळा केला कळालं का? हे इकडे घेतलं. तर काय करणार? लॉग दोन्ही बाजूचा लॉग घ्या. मग इकडं काय येणार? लॉग y. इकडं काय येणार? लॉग e रेस टू m साइन इन्व्हर्स x. मग मी हे लॉग y तसंच ठेवतोय आणि इथं लिहितोय फक्त m इंटू साइन इन्व्हर्स x. कारण लॉग ची व्हॅल्यू 1 येते ना. बेस ईच असतो डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये हे लक्षात घ्या. चला आता डिफरन्शिएट करूया. लॉग पहिली स्टेप आत्ताशी आपण करतोय डेरिव्हेटिव्ह. मग लॉग y चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y dy बाय dx आणि साइन इन्व्हर्स डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस x स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप कोणती ती मी सांगा. मल्टिप्लिकेशन. हे इकडे येऊ दे. म्हणजे रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डीवाय बाय डीएक्स. ओके. दॅट इक्वल्स टू एम वाय. झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन. दुसरी स्टेप झाली. तिसरी स्टेप काय? स्क्वेअर करा. म्हणजे मला काय मिळणार आहे? 1 मायनस एक्स स्क्वेअर. हीच टर्म परत मिळाली बघा. अगदी मगाशी हीच होती. स्क्वेअर कुठे केला रे आपण? इथं. हे बघा तेच आहे तेच. स्क्वेअर and that equals to m square y square. पहिली स्टेप डेरिव्हेटिव्ह, दुसरी स्टेप क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिसरी स्टेप स्क्वेअर. तसं आहे चौथ्या स्टेप मध्ये डबल डेरिव्हेटिव्ह काढा. डबल डेरिव्हेटिव्ह मी काढतोय बघा की फर्स्ट टर्म ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म. ब्रॅकेट स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 इंटू ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या आत ज्याचं डेरिव्हेटिव्ह आहे त्यानं मल्टिप्लाय करा. प्लस आता सेकंड टर्म ऍज इट इज dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह मगाशी पण काढलं होतं मायनस 2x. तुम्हाला पण जागा पूर्ण नाही तुम्ही पण व्यवस्थित स्टेप लिहा बरं का. आणि इकडे डेरिव्हेटिव्ह येणार आहे m स्क्वेअर तसंच आणि y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y चेन रूल नुसार dy बाय dx. पाचवी स्टेप काय होती सांगा? लिहून घेतली ना मगाशी तुम्ही? नसेल तर लिहा बाळांनो. पाचवी स्टेप आहे प्रत्येक टर्मला 2 dy बाय dx न डिवाइड करायचं. मग चला सांगा हे ना हे कॅन्सल होणार. मग कोण उरलं? 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस 2 डीवाय बाय डीएक्स गेलं एक्स डीवाय बाय डीएक्स. 2 डीवाय बाय डीएक्स डिवाइड केलं की एम स्क्वेअर वाय पण हे प्लस इकडे काय होतील? मायनस होतील. प्रॉब्लेम फिनिश. फर्स्ट टर्म फर्स्ट स्टेप डेरिव्हेटिव्ह. आता कंटाळा आला म्हणा तुम्ही प्लीज. मग मी सांगतो लिहिलं का नाही मला सांगा. लिहिलं पाहिजे. फर्स्ट स्टेप डेरिव्हेटिव्ह काढा. सेकंड स्टेप क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. तिसऱ्यांदा स्क्वेअर करा. चौथ्यांदा काय करा? डबल डेरिव्हेटिव्ह काढा आणि लास्ट स्टेपला प्रत्येकाला 2 डीवाय बाय डीएक्स न काय करा? डिवाइड. चला मी हा प्रॉब्लेम ऍज अ होमवर्क देतोय. असं सांगतोय बघा मी. साइन इनव्हर्स वाय दॅट इक्वल्स टू साइन इनव्हर्स वाय इक्वल्स टू एम इंटू कॉस इन. जमेलं जमेलं. कॉस इन्व्हर्स डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस मध्ये येणार. पण ते इकडे जाणार ना. आणि मायनस साइन पुन्हा स्क्वेअर मध्ये कॅन्सलच होणार आहे. जमेलं जमेलं. हे पण तुम्हाला जमेलं. पण इथं हे टॅन इन्व्हर्स आहे. टॅन इन्व्हर्स डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग ऑलरेडी 1 प्लस एक्स स्क्वेअर मिळाला तुम्हाला. म्हणजे इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर स्क्वेअर करावा लागणार नाही. मग काहीतरी वेगळा दिसतोय प्रॉब्लेम. सर प्लीज सॉल्व्ह करून द्या. देतो. मग मी दोन्ही बाजूचा लॉग घेतो. मग लॉग y इक्वल्स टू एम इंटू टॅन इनव्हर्स एक्स मिळणार बरोबर. ठीक आहे. आता मला सांगा लॉग y चं डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन y dy बाय dx. टॅन इनव्हर्सचं काय? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. येऊ दे इकडं. मग 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि dy बाय dx. ओके. दॅट इक्वल्स टू एम वाय. स्क्वेअर करू नका.
स्क्वेअर करू नका, लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह काढा. फर्स्ट टर्म ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म ते काय येणार? डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर. आता सेकंड टर्म ऍज इट इज, dy बाय dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म ते 2x येणार. आणि दॅट ह्याचं डेरिव्हेटिव्ह रे, ह्याचं कॉन्स्टंट 1, आणि इकडे m वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस, इकडे काय होतील? मायनस. मग झाला की नाही प्रॉब्लेम सॉल्व? बघा, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर प्लस 2x. एक मिनिट. हा, हे प्लस एम च इकडे आल्यावर मायनस एम होईल. दोघातून dy बाय dx कॉमन काढूया, दॅट इक्वल्स टू 0 उरते, इकडे काहीच नाही म्हणजे. आणि तेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. ओके, सोपं होतं की नाही? म्हणजे दोन्ही बाजूचा स्क्वेअर करावा लागला नाही. आता इथं मात्र मी तुम्हाला सांगतो, होमवर्कच देणार आहे. एम लॉग लिहा फक्त, एम लॉग, आणि एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, आणि काढा आता डेरिव्हेटिव्ह. एक स्टेप करून दाखवतोय तुम्हाला मी. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, एम तसंच. या लॉगचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन जे काही आहे ते, काय 1 अपॉन एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके. आणि चेन रूल नुसार आता काय करणार आहे मी? चेन रूल नुसार लॉगच्या समोर जे आहे त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करणार. ते येणार आहे 1 प्लस 1 अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 2x. ही जी आहे ना, ही टर्म, ही आतली, ही डेरिव्हेटिव्ह मध्ये, इंटिग्रेशन मध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे, लक्षात घ्या. आता ह्यात गंमत काय, ही ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे कशी, तुम्हाला मी सांगतो. मग dy बाय dx दॅट इक्वल्स टू, हे m तसंच ठेवूया, फक्त लिहूया ब्रॅकेट ही एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पुढे काय होतं बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 2 ला हे 2 काय होतील? कॅन्सल. याला मल्टिप्लाय करा, रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस, इथं आपण 1 इंटू एक्स, एक्स येणार, आणि डिवायडेड बाय रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, ब्रॅकेटला ब्रॅकेट कॅन्सल. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, रूट येऊ दे इकडं. आता रूट आहे म्हटल्यावर दोन्ही बाजूचा स्क्वेअर तर करावाच लागेल. आणि आता तिकडं काहीच नाही उरत वाटतं, तिकडं नुसतंच एम उरतंय. अरे एम म्हणजे कॉन्स्टंट आहे, एम म्हणजे कोड आहे कॉन्स्टंट, त्याचा रिलेटिव्ह 0, मग एम राहणारच नाही. कुठं राहिलाय? आता तुम्ही करायचंय. मग थांबा की स्क्वेअर पहिला करतो की अगोदर. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू एम स्क्वेअर. पण आता डेरिव्हेटिव्ह फर्स्ट टर्म ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस सेकंड टर्म, त्याचं डेरिव्हेटिव्ह होणार 2 dy बाय dx, जसं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, आणि चेन नुसार ब्रॅकेटच्या आतल्या डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लाय करा. प्लस आता सेकंड टर्म ऍज इट इज, dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर, आणि याचं डेरिव्हेटिव्ह प्लस 2x येणार. मगासपासून मायनस आलं होतं, पण हे प्लस येणार, आणि दॅट इक्वल्स टू 0. लास्टच्या स्टेपला कशानं डिवाइड करायचं सांगा? 2 dy बाय dx न. म्हणजे 2 dy बाय dx गेले, मग उरलं कोण? एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, इथं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. 2 dy बाय dx डिवाइड करा, एक्स dy बाय dx शिल्लक राहत आहे, आणि दॅट इक्वल्स टू कोण? 0. प्रॉब्लेम फिनिश. ओके, मग हा इम्पॉर्टंट टाईप मी घेतलाय. ओके, 15-20 मिनिटाचे आपले लेक्चर्स आहेत. चांगला रिस्पॉन्स वाढत वाढत चाललाय. ओके, आणि नेहमी सांगतो मी तुम्हाला, लक्षात घ्या, नेहमी आपल्यापेक्षा सिनियरची नेहमी मदत घ्यायची बरं का. तुमच्यापेक्षा मोठी मुलं आहेत. ओके, तुम्ही जस्ट आता 12th मध्ये आहे, मग इंजिनिअरिंगला गेलेली मुलं, फर्स्ट इयरची मुलं असतील, ह्यांच्याकडून कधी भेटले ही मुलं, विचारायचं रिस्पेक्टफुली की काय चुकतं मुलांचं, काय केलं पाहिजे, कशी, मग सगळे सांगतील तुम्हाला. कॅल्क्युलस इम्पॉर्टंट आहे. हेच लिमिट, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, हे खूप इंजिनिअरिंग गेलं की परत लिमिट आहे आणखी, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित करा. ऑल द बेस्ट.